मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या रस्ता बांधकामात सिमेंट कॉन्क्रीटमध्ये सिमेंटऐवजी राखेचा वापर. घोडेझरीत सोनेगाव येथील कॉन्क्रीट प्लांटवरील प्रकार उघड. कॉन्ट्रॅक्टदार व अधिकारी यांची मिलीभगत, अंदाजपत्राला तिरांजली. दर्जेदार रस्ते निर्मितीकरिता जनतेकडून चौकशीची मागणी. लाखांदूर तालुक्यातील बहुतांश जिल्हा मार्गाची स्थिती प्रवासी वाहतुकीकरिता दयनीय झाली असता सन 2023 ते 2024 च्या प्रशासकीय मान्यतेनुसार या आर्थिक वर्षात लाखांदूर तालुक्यात 3 रस्त्यांचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सिमेंट कॉन्क्रीटचे बांधकाम होत आहे. त्यात करंडला ते राजनी ते ढोलसर रस्ता, किंमत 12,66,00,000 तर दुसरा मांढळ ते बोथली ते तई रस्ता, किंमत 16,01,00,000 व तिसरा मांढळ ते सरांडी बु रस्ता, किंमत 7,48,00,000 रुपये अशी निधी मंजूर असून हे 3 व लाखनी तालुक्यातील 2 असे एकूण 5 रस्ते याच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत ग्रामीण रस्ते विकास संस्था भंडारा या प्रशासकीय विभागामार्फत निमूर्ती कन्स्ट्रक्शन कंपनी तिरोडा काम करीत आहे. मागील 2 महिन्याआधीपासून या 5ही रस्ते बांधकामाला सुरुवात झाली आहे. सदर रस्ते बांधकामासाठी या दोन्ही तालुक्याचे मधोमध लाखांदूर तालुक्यातील घोडेझरी, सोनेगाव येथे निमूर्ती कन्स्ट्रक्शनकडून सिमेंट कॉन्क्रीटच्या प्लांटची उभारणी करण्यात आली. मात्र सदर प्लांटवर तयार करण्यात येणारा कॉन्क्रीट हा सिमेंटचा अल्पशा वापर करून दगडी कोळसा राखेचा सिमेंटऐवजी मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे व शेकडो ब्रास राखेचा साठाही आहे. त्यामुळे सुरू असलेले रस्ते बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून अल्पावधीतच रस्त्यांना फेगा पडून फुटण्याचे चित्र निश्चितच पाहण्यास मिळणार आहे. तसेच या तिन्ही रस्त्यांचे बांधकाम अतिशय निकृष्ट अंदाजपत्राला तिरांजली देत सुरू असता संबंधित गावातील नागरिकांनी बांधकाम याआधी अडकवण्यात आले आहे. दोन्ही साईडला मुरुम वापराऐवजी मातीचा वापर व असा राख मिश्रित कॉन्क्रीट काम, यामुळे परिसरातील जनतेला प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक असून सदर रस्ते बांधकाम हे अतिशय निकृष्ट होत आहे असे म्हणणे कुठेही वावगे ठरणार नाही. या करोडो रुपयाच्या रस्ते बांधकामात कॉन्ट्रॅक्टदार व संबंधित अधिकारी यांची आर्थिक साठगाठ असून तुम्ही चूप मै भी चूप पर कोई देख रहा है तिरखी नजर से या वास्तविकतेकडे दुर्लक्ष करीत दर्शविल्याप्रमाणे अंदाजपत्रकास तिरांजली देत बांधकाम सुरू असून निकृष्ट दर्जाहीन बांधकाम होत आहे. करिता तात्काळ संबंधित विभागाचे वरिष्ठ प्रशासनासह जिल्हाधिकारी यांनी कामाची पाहणी करून अंदाजपत्रानुसार गुणवत्तापूर्ण दर्जेदार रस्ते बांधकाम करण्यात यावे अशी मागणी जनतेकडून केली जात आहे. घोडेझरी इथे राजनी ते करंडला रोडचा मटेरियल तयार करण्यात येत आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात राखडीचा वापर केला जात आहे. सिमेंट टाकलेच जात नाहीये. त्या ठिकाणी संबंधित विभागाचे इंजिनियर सावरकर मॅडम प्रत्यक्षदर्शनी आजच्या तारखेला हजर असताना त्यावेळेस चौकशी केला असता त्या सावरकर मॅडमनी स्वतःच्या चेहऱ्याला दुपट्टा बांधून सारी उडवाउडीचे उत्तर दिलेले आहेत. आज एवढ्या करोडो रुपयाचा शासनाकडून निधी मंजूर झालेला आहे ग्रामीण भागामध्ये पंतप्रधान रोजगार योजनेतून रोड तयार करायसाठी, परंतु त्याच्यामध्ये निकृष्ट दर्जाचे रोड तयार होत आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हजारो ब्रास रेती त्या ठिकाणी उपलब्ध झाली कशी, कारण आजपर्यंत लाखांदूर तालुक्याचे घाट हे बंद होते आणि त्या ठिकाणी हजारो ब्रास रेती आणि ती राखड त्या ठिकाणी पडलेली आहे. यावरून असे लक्षात येते की महसूल विभागाचं सुद्धा तिथं काहीतरी साठगाठ आहे आणि ह्या सर्वस्वी जबाबदार सन्मान श्रीमती सावरकर मॅडम आहेत. सावरकर मॅडमला प्रत्यक्षदर्शनी विचारलं असता आजच्या तारखेला म्हणजे आज 30 तारखेला विचारलं असता त्या मॅडमनी उडवीचे उत्तर दिलेलं आहे. त्यावेळेस त्यांना हेही सांगितलेलं आहे की सन्माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन त्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी रोड चालू होत आहे त्याच ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टीमार्फत आमरण उपोषण करण्यात येईल. कारण ते कंपनी एक तर डायव्हर्ट करा नाहीतर रोडचं कामच पूर्णपणे बंद करा. सेंट्रल गव्हर्नमेंट कडून ह्या रोडची पूर्णपणे चौकशी करण्यात यावी ही मागणी करत आहोत.